सर्वांना, मी अक्षय पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते। तर आज आहे फ्रायडे आणि आता वाजलेले आहेत 8:30 आणि ऑलमोस्ट मी जेवणाची तयारी चालू आहे। बरंचसं अर्ध झालेलं आहे आणि अर्ध करायचं आहे। तर आजच्या रात्रीच्या जेवणामध्ये स्पेशल मी बनवते चिकन थाली आणि आज चिकन थालीमध्ये मी स्पेशल काहीतरी बनवणार आहे आणि जे तुमच्याशी सुद्धा शेअर करणार आहे। तर जे पण नॉनव्हेज लवर असतात त्यांना तर हे प्रचंड आवडतं, ते म्हणजे सागोती वडे म्हणतात किंवा मालवणी वडे म्हणतात। तर ते वडे करणार आहे आणि त्याची माझी इन्स्टंट अशी मेथड मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्याचबरोबर नॉर्मली आपण वड्यांसोबत खातो ते म्हणजे चिकनची ग्रेव्ही जी ऑलरेडी माझी रेडी झालेली आहे। या बाजूला इथे आर्विकसाठी मी थोडंसं लेस स्पायसी चिकन सेपरेट बनवलेलं आहे। त्यातच चिकन थालीमध्ये नॉर्मली असतं ते म्हणजे चिकन वडे, त्यानंतर चिकनची ग्रेव्ही, सुक्कं चिकन, राईस, सलाड आणि मेन म्हणजे सोलकढी जी सगळ्यांना भरपूर आवडते। त्याचे मालवणी वडे, सोलकढी या दोघांची, त्याचबरोबर सुक्कं चिकनची माझी मेथड इन्स्टंट, अशा 3 रेसिपी मी आज तुमच्याशी शेअर करणार आहे। तर चला मग दाखवते तुम्हाला मी। तर इथे आहे ना वड्यांसोबत जी आपली चिकनची ग्रेव्ही असते ना ती मी फार जास्त पातळ असा रस्सा केलेला नाहीये, कारण वड्यांसोबत आहे ना थोडंसं मीडियम थिकनेस पाहिजे ग्रेव्हीचा। तर अशी माझी ग्रेव्ही रेडी झालेली आहे आणि सुक्या चिकनसाठी इथे मी चिकन आहे ना मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। तर त्याच्यामध्ये मॅरिनेशनसाठी मी काय काय टाकलंय ते मी तुम्हाला सांगितलंय की आलं, लसूण, कोथिंबीर, कढीपत्त्याची अशी मी होममेड पेस्ट नेहमी बनवून ठेवते, तर ती मी मॅरिनेशनला घातली आहे। आणि त्याचबरोबर आहे ना आपल्या घरातले जे पण घरगुती मसाले असतात ते सर्व घातलेले आहेत थोड्या थोड्या प्रमाणात, कारण मॅरिनेशन आपण पुन्हा फोडणीला पण घालणार असतो, त्याच्यामुळे थोड्याशा प्रमाणामध्ये घातलेला आहे। आणि प्लस माझ्याकडे ना हा तंदुरी मसाला आहे एक, तर तो सुद्धा मी आज ग्रेव्हीमध्ये आणि याच्यामध्ये ऍड केलेला आहे थोडासा असं टेस्ट, वेगळी काहीतरी टेस्ट म्हणून। तर असं हे मी चिकन आहे ना मॅरिनेट करून सध्या बाजूला ठेवलेलं आहे। हे मॅरिनेट होईपर्यंत मी जे पण आपले चिकन वडे असतात ना, मालवणी वडे, त्याचं प्रिपरेशन करून घेते। तर जेव्हा पण माझ्याकडे कोणी येणार असतं किंवा म्हणजे नॉर्मली नेक्स्ट डे लगेचच कळतं कोणतरी येणार आहे किंवा आपल्याला कधीतरी खाण्याची इच्छा होते मालवणी वडे, तर त्यावेळी जी मी माझी मेथड कशी करते ते इन्स्टंट घरी पटापट सर्व पीठ रेडी करते। तुमच्यापैकी बरेच जण दळून सुद्धा आणत असतील किंवा असंच इन्स्टंट माझ्यासारखं प्रिपेअर करत असतील, तर मी कसं करते हे तुम्हाला सांगते। तर सगळ्यात पहिल्यांदा पिठं आपण जी घरातली असतात ना ती रेडी घ्यायची। त्यामध्ये मी हे ना 2 छोटी वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यानंतर 1.5 वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, पाव वाटी रवा घेतलेला आहे, इथे अर्धी वाटी मी बेसन घेतलेलं आहे आणि पाऊण वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। तर ही सर्व रेडी पिठं घेतलेली आहेत आणि ह्याच्यामध्ये मिक्स करायला आपल्याला हवा आहे तो म्हणजे एक मसाला करायचा इन्स्टंट, ज्याच्यासाठी मी इथे 2 चमचे बडीशेप घेतलेली आहे, 2 चमचे उडदाची डाळ घेतलेली आहे, 1 चमचा धने घेतलेले आहेत, प्रत्येकी 2-2, 3-3 असे लवंग, काळी मिरी, तमालपत्र आणि चक्री फूल, दालचिनी यांचे काही तुकडे घेतलेले आहेत। इथे 1 चमचा जिरं घेतलेलं आहे आणि इथे अर्धा स्पून मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत, 3 चमचे पोहे घेतलेले आहेत। तर माझ्याकडनं व्हिडिओ मिस झाला मध्ये, तर जे पण मी आता ड्राय इन्ग्रेडियंट्स दाखवलेत ना हे मी सर्व 2 मिनिटं भाजून घेते पॅन मध्ये। पहिल्यांदा मी उडदाची डाळ घातली, ती 1 मिनिट परतवून घेतली कारण तिला भाजायला जास्त वेळ लागतो आणि मग त्यानंतर बाकीचे सर्व इन्ग्रेडियंट्स एकत्र टाकून ड्राय रोस्ट करून घेते। अजिबात तेल वगैरे घातलेलं नाहीये आणि चांगलं 1 ते 2 मिनिटं परतवून आहे ना आता मी गॅस बंद केलेला आहे आणि थोडंसं थंड होऊ देते। त्यामध्ये ना बडीशेप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण मालवणी वडे जेव्हा पण आपण खातो त्यांना एक मस्त असा सुगंध आणि एक टेस्ट असते बडीशेपमुळे, आणि त्याचबरोबर इतर सर्व इन्ग्रेडियंट्स पण तितकेच महत्त्वाचे आहेत वड्यांच्या टेस्टसाठी। तर असं मी इन्स्टंट आहे ना कोणी येणार असेल किंवा मला जेव्हा पण लगेच करायचं असेल तर मी अजिबात न दळता किंवा रेडीमेड पीठ न आणता इन्स्टंट असं पीठ बनवते। आणि जेव्हा पण मला बनवायचं असेल ना त्याच्या आदल्या दिवशी हे जे ड्राय इन्ग्रेडियंट्स आहेत हे भाजून मी ग्राइंड करून एका डब्यामध्ये वास जाऊ नये म्हणून भरून ठेवते आणि नेक्स्ट डे या अंदाजे प्रपोर्शन मध्ये सर्व पिठं काढून त्यामध्ये हा ग्राइंड केलेला मसाला, हळद, मीठ आणि कोमट पाण्यामध्ये मस्त मळून वडे करते नेहमीच। आता हे मी मिक्सरमध्ये काढून घेते ग्राइंड करायला। तर मस्त असं ग्राइंड करून झालेलं आहे आणि खूप गरम आहे, मिक्सर उघडल्या ना मस्त असा सुगंध येतो सर्व इन्ग्रेडियंट्सचा। आणि आता हे सर्व आहे ना मी यामध्ये घालून घेते
आणि मी आधीच सर्व आहे ना अर्ध प्रिपरेशन करून ठेवलेलं आहे. सांगितलं तसं चिकनची ग्रेव्ही झालेली आहे. आर्विकसाठी मी सेपरेट असं थोडंसं आहे ना लेस स्पायसी करते, ते सुद्धा करून झालेलं आहे. आणि इवन आज सलाड जो लागेल ते सर्व सुद्धा मी आहे ना कापून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे आहे ना गरम गरम वडे केले की मग लगेचच आहे ना जेवायला बसू शकतो. आता सर्व पिठं आणि ग्राइंड केलेलं सर्व घातल्यानंतर यामध्ये घालायची हळद. तर इथे माझे एकदम लहान चमचा आहे, तर मी साधारणतः 2 चमचे एवढं घातलेलं आहे. आणि मीठ, त्याच्यामध्ये मिठाचं प्रमाण एकदम करेक्ट असणं गरजेचं आहे. आणि या बाजूला मी इथे पाणी गरम करत ठेवलेलं आहे. पाणी गरम होईपर्यंत सर्व हे ड्राय इन्ग्रेडियंट्स मिक्स करून घेते व्यवस्थित. तर आपल्याला ह्याच्यावरून कळतं की पिठाला किती रंग येईल. आणि मिक्स करून झाल्यावर थोडीशी ना पिठाची टेस्ट बघायची, ज्याच्यामध्ये कळतं आपल्याला की मीठ आणि बरोबर आहे का. चांगली टेस्ट. थोडंसं आणखी मीठ घातलेलं आहे मी. तर खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ नाही, मीडियम कन्सिस्टन्सीला पीठ व्यवस्थित मळून घेते. ते पर्यंत मी सोलकढी कशी बनवली, तर मी संध्याकाळीच आहे ना सोलकढी बनवून ठेवली, कारण आहे ना मग खूप जास्त घाई होईल आता. तर मी बनवत असताना आहे ना त्याचे व्हिडिओज बनवून ठेवलेले आहेत, ते मी तुमच्याशी आता शेअर करते. तर पीठ मळेपर्यंत तुम्ही ते बघून घ्या. सोलकढीसाठी सर्वात पहिल्यांदा नारळाचं दूध काढायचं आहे. त्यासाठी मी खोबरं त्याच्याच प्रमाणात घेतलेलं आहे, आलं, मिरची आणि लसूण. हे सर्व मिक्सरला लावण्यापूर्वी आलं आणि लसणाचे बारीक बारीक तुकडे करून घेते. आता माझ्याकडे ना नारळ किसण्याची मशीन नाही आहे. माझ्या नेक्स्ट भारताच्या फेरीमध्ये आहे ना ती मी तिकडून आणणार आहे. इथे मी आता खोबऱ्याचे तुकडे करून त्यावरचा ब्राऊन पोर्शन जो असतो ना तो सर्व काढून घेतलेला आहे. सोलकढी करताना नारळाचं दूध जेव्हा आपण काढतो त्याच्याच सोबत जे आलं, लसूण आणि मिरची अगदी योग्य प्रमाणात घालून ग्राइंड करून घेतली तर संपूर्ण नारळाच्या दुधामध्ये आहे ना त्याचा अर्क उतरतो आणि त्यामुळे ना सोलकढीची चव खूप चांगली लागते. आता हे सर्व मिक्सरच्या जारमध्ये घालते आणि थोडंसं पाणी घालून सर्व ग्राइंड करून गाळीने गाळून घेणार आणि असे 2 ते 3 राऊंड करणार, ज्याच्यामुळे नारळाचं दूध खूप चांगलं आणि व्यवस्थित निघेल. त्याकडे आता इथे ना अशी छोटी चहाचीच गाळण आहे, ज्याच्यामध्ये मी आता करून घेते. पहिला राऊंड पूर्ण गाळून झाल्यानंतर पुन्हा सेकंड टाईम मी आता थोडंसं पाणी घालून ग्राइंड करून घेणार आहे. फर्स्ट राऊंड पूर्ण गाळून झाल्यानंतर सेकंड राऊंडला पुन्हा मी थोडंसं पाणी, आलं, लसूण आणि मिरची आणखी टेस्ट वाढवण्यासाठी ॲड केलेलं आहे. इथे आर्विक मला गडबड करत का होईना पण सोलकढी करण्यासाठी हेल्प करतोय. आपली आई जे करते ना ते पाहण्यासाठी आणि करण्यासाठी लहान मुलांना नेहमीच कुतूहल असतं. आणि इथे तुम्ही बघू शकता टोटल 3 राऊंडमध्ये इतकं नारळाचं दूध निघालेलं आहे, ज्यामध्ये मी आता गरजेइतकं मीठ आणि आगळ घालून सोलकढी बनवून घेते. टोटल 1.5 चमचे मीठ आणि 5 चमचे आगळ घालून सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि फ्रीजमध्ये ठेवून देणार, ज्यामुळे मस्त थंड होईल. आणि टेस्ट खरंच खूप छान आलेली आहे सोलकढीला, अगदी परफेक्ट. आता पीठ इथे मळून झालेलं आहे आणि आहे ना तुम्ही बघू शकताय खूप जास्त घट्ट किंवा खूप जास्त पातळ असं नाही मळलंय मी. थोडंसं तेल घालून मळून घेते आणि जेव्हा मी करायला घेणार ना त्याच्या आधी सुद्धा मी आहे ना पुन्हा एकदा तेलात व्यवस्थित पीठ मळून घेणार आहे. कालवणी वड्याचं पीठ मळून झाल्यानंतर 15 ते 20 मिनिटं रेस्ट करायला ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे, ज्यामुळे वडे खूप चांगले येतात. म्हणून मी आता झाकण मारून ठेवते. तर आता पीठ मळलेलं भिजतंय चांगलं, तेपर्यंत मी माझ्या सुक्या चिकनची इन्स्टंट अशी तुम्हाला रेसिपी शेअर करते. पण ऑलरेडी मॅरिनेटेड करून ठेवलेलं आहे. आणि आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल घेते, जे तापल्यावर तमालपत्र, 1 चक्री फूल, 2 मोठे तुकडे दालचिनीचे, 3-3, 4-4 लवंग आणि काळी मिरी असं सर्व मी घेतलेलं आहे. हे मसाले चांगले भाजून ना मी गॅस बंद केलेला आहे, कारण तेल खूप जास्त तापलेलं आहे. याच्यासाठी आपली जी आलं लसूणची पेस्ट असते ना ही खूप इम्पॉर्टंट आहे. ही जरा मी जास्त घालते आणि छान आहे ना परतवून द्यायची. थोडासा तिचा रंग बदलेपर्यंत. तर याच्यामध्ये फार जास्त काहीच नाही. मॅरिनेट केलेलं चिकन, आपली जी आलं लसूणची पेस्ट आहे ती, खडे मसाले आणि सर्व घरगुती मसाले, मीठ आणि नंतर लिंबू पेस्ट, इतकंच फक्त साहित्य लागतं. पण इतकं भारी चिकन होतं ना हे, म्हणजे आपण फ्राय करतो चिकन यापेक्षा ना हे इतकं मस्त होतं.
तर तुम्ही नक्की करून बघा. पेस्ट एखाद मिनिट चांगली परतवून घ्यायची आणि यामध्ये ऑलरेडी आपण सर्व मसाले घातलेले आहेत, त्याच्यामुळे याच्यामध्ये त्या हिशोबाने आपल्याला सर्व मसाले ॲड करायचे आहेत आणि अजिबात पाणी वगैरे काही घालायचं नाही आहे. चिकनला स्वतःचं पाणी सुटतं. इथे मी हळद घातलेली आहे आणि इतर सर्व घरगुती मसाले ज्यामध्ये मालवणी मसाला, गरम मसाला, काश्मीरी मिरची पावडर आणि थोडंसं तंदुरी मसाला, मीठ असं सर्व घालून एखाद मिनिट व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतवून घेते. यामध्ये आता मॅरिनेटेड चिकन घालून पुन्हा एकदा मिक्स करून स्लो गॅसवरती ठेवून देणार आणि चिकन मॅरिनेशनमुळे ना चिकनचे पीसेस अगदी मसाल्यामध्ये मस्त कोट होतात. ही रेसिपी माझ्या आईची आहे. आमच्याकडे हे चिकन खूप जास्त आवडायचं. यामध्ये मी आता बारीक चिरलेली कोथिंबीर घालून स्लो गॅसवरती हे चिकन मस्त होऊ देणार. मध्ये मध्ये त्याला मी मिक्स करणार जेणेकरून ते खाली चिटकू नये आणि चिकनला जे पाणी सुटेल एक्स्ट्राचं ते आटवत राहायचं. सर्वात शेवटी मस्त लिंबू पिऊन आहे ना आपलं सुक्कं चिकन रेडी होईल. खूप भारी दिसतंय. कशाबद्दल आजीला कॉंग्रॅट्स करायचंय? काय होतं आजीचा? तुझ्या रिटायरमेंटची पार्टी करतो. मम्मा गुरु विष्णू. आम्ही इकडे चालू आहे. ही आजी आहे. आणि बोल आमची आजी रिटायर झाली आहे. आपली आजी रिटायर झाली स्कूल मधून. कॉंग्रॅच्युलेशन. ये इकडे. म्हणून आम्ही चिकन वडे खातोय. आजीला बोल. आज तू काय बनवलंय सांग मम्मा सोबत? सोल पापडी. सोलकढी. काम करायला त्याआधी बोलून घेते. कॉंग्रॅच्युलेशन. हा मग जाते काम करायला जाते म्हणून मी आले बोलायला. चालेल बोला तुम्ही. तर मम्मींशी बोलत होतो आम्ही. आज त्या रिटायर झाल्या तर त्यांची नोकरीचे 30 वर्ष आज पूर्ण झाले. नेहमीच्या व्हिडिओ कॉलपेक्षा आजचा व्हिडिओ कॉल हा मम्मींसोबतचा स्पेशल आहे. आजच्या व्लॉगमध्ये मी तुमच्याशी तो शेअर केला आणि आता मम्मींची मंदार कंटिन्यू करतील बोलणं. ते मी वडे करायला सुरुवात केलेली आहे आणि लिंबाच्या आकाराचा गोळा घेऊन हलक्या हाताने मीडियम थिकनेसला मी थापून घेते. असे मी दोन्ही प्रकारचे बनवते, छिद्र करून आणि प्लेन, आणि अगदी मस्त टम्म फुगत आहेत आणि दिसत आहेत पण छान आणि अगदी टेस्ट पण परफेक्ट झालेली आहे. तर मग चला आता बाकीचेही पटापट सर्व करून घेते असेच. ऑलमोस्ट सर्व जेवण रेडी झालेलं आहे. तर इथे मस्त असे कोंबडी वडे, इथे सोलकढी तयार आहे, सलाड केलेला आहे. जेवणाआधी ना सर्व जेवण गरम करायला ठेवलेलं आहे. इथे मस्त असं ना चिकनची ग्रेव्ही केलेली आहे आणि खूप छान झालेली आहे. आणि इथे बघू शकताय तुम्ही सुक्कं चिकन काहीच न घालता फक्त आलं लसूणच्या पेस्टमध्ये केलेलं एकदम भारी झालं आहे. आता ना मी ह्याच्यामध्ये ना लिंबू पिते ज्याच्यामुळे आणखी टेस्ट आहे ना एनहान्स होते आणि व्यवस्थित मिक्स करते पुन्हा सर्व. पुन्हा आपण खाताना लिंबू पिळणारच आहोत ना, त्यामुळे मी आता थोडंसं हे केलेलं आहे. इथे आर्विकसाठी ग्रेव्ही. तर असं सर्व आज माझी चिकन थाली मी आता तुम्हाला रेडी करून दाखवते. तर आमच्यासारखे जे पण चिकन लवर असतील ना त्या सगळ्यांनाच आजचा जो मी केलेला बेत आहे ना हा नेहमीच आवडत असेल. वडे कसे झाले? एक नंबर. खाऊन बघितले, मस्त आहे टेस्ट. आणि हॉटेलपेक्षा चांगली टेस्ट. तिघांनी आम्ही टेस्ट केले त्याच्यामुळे छान झाली, परफेक्ट टेस्ट आली आहे मालवणी वड्याची. जरी आपण अंदाजे सर्व मी साहित्य घेते तरी. आणि हे चिकन तुम्हाला कसं वाटतं? सुक्कं चिकन जे मी बनवते ते तर छानच होतं. तर मी आता ताट करून दाखवते तुम्हाला रेडी. सोलकढी बनवायला पण त्याने मदत केली ना. आर्विकने हेल्प केली. आज ताट रेडी केलेलं आहे आणि आता सर्वात शेवटी मस्त अशी सोलकढी ठेवते. एकीकडे ना कुकर लावलेला आहे गरम गरम भाताचा. तर दाखवते तुम्हाला काय काय रेडी आहे.
तर आता जेवायला तर बसूच. आजचा जेवणाचा जो मेनू आहे ना तो असंच बरेच दिवस केला नव्हता म्हणून केला, पण त्याचबरोबर आहे ना एक स्पेशल दिवस सुद्धा आहे आमच्याकडे. तो म्हणजे आमच्या मम्मी म्हणजे माझ्या सासूबाई आज 30 वर्ष कंटिन्यू नोकरी केल्यावरती रिटायर झालेल्या आहेत. ठाण्यामधल्याच एका शाळेमध्ये प्रीस्कूलला टीचर म्हणून होत्या आणि आज त्यांचा सेवानिवृत्ती कार्यक्रम झाला. तर त्याचे काही फोटोज मी याला व्हिडिओच्या एंडला तुमच्यासोबत शेअर करते. तर कसं वाटतंय तुम्हाला? एक 30 वर्षापासूनची ही तिची जर्नी होती, ती आज खऱ्या अर्थाने संपते. तिने शाळेसाठी खूप मेहनत घेतली आणि आम्हाला सांभाळण्याबरोबरच तिने शाळेसाठी खूप मेहनत घेतली, ती आम्ही पाहिली. आणि तिचं डेडिकेशन आम्हाला जेव्हा मुलांचे पालक भेटायचे किंवा मुलं भेटायची त्यांच्या फीडबॅकवरून आम्हाला समजून आलं होतं. इमोशनल मुवमेंट होता ऍक्च्युली. ते जेव्हा आम्ही फोटो बघितले आणि त्यातले तिच्या डोळ्यातून निघणारे जे अश्रू बघितले तेव्हा ते सगळं या 30 वर्षाची जी जर्नी, तिची मेहनत म्हणजे आपल्या डोळ्यासमोरून तो पूर्ण एक आहे ना असं चित्रपट निघून जातो की आपल्या आईने 30 वर्ष नोकरी केली, घर सांभाळून त्यामध्ये आपल्याला मोठं केलं. मग आपल्या मुलांना आपल्या आई वडिलांचा तो रिटायरमेंटचा दिवस खरंच खूप छान वाटतो बघायला, कारण त्यामध्ये आपण पाहिलेलं असतं त्यांची घरासाठीची धडपड, आपल्याला मोठं करण्याची तळमळ, त्यामध्ये चांगले संस्कार देण्याची तळमळ आणि त्यासोबत नोकरी, एवढं सगळी मेहनत, हे सगळं आहे ना आपल्याला डोळ्यासमोरून जातं त्या दिवशी. तर आम्हाला सुद्धा तो मुमेंट आज खूप चांगला वाटला आणि त्यामुळे आम्ही तुमच्याशी तो शेअर केला. तर या ब्लॉगच्या निमित्ताने आम्ही तिघं मिळून एकदा तिला तिच्या या सेवा निवृत्तीसाठी तिला आमच्या तिघांकडून खूप खूप शुभेच्छा. असा होता माझा आजचा व्लॉग, ज्याच्यामध्ये तुमच्याशी मी रेसिपी शेअर केली. चिकन थाली बनवली, त्यातल्या माझ्या 3 रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर केल्या आज. आय होप ते तुम्हाला आवडला असेल आणि आमच्यासोबतचा आजचा एक इमोशनल मुमेंट आणि एक चांगला दिवस आम्ही तो तुमच्यासोबत सुद्धा शेअर केला. आय होप तुम्हाला आजचा माझा हा ब्लॉग आवडला असेल. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. बाय. पुन्हा भेटू नवीन ब्लॉगमध्ये. तेपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. बाय.